प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वांनी डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ आणि शांत आणि एकाग्र. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ॐ नमो जियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवातुति गणेषु सकलार्थमति प्रकाशु मे निवृत्तिदासु अवधारी जोजी. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम. कालपर्यंत आपण गीतेतले 6व्या अध्यायातले 11 श्लोक बघितले. 11व्या श्लोकामध्ये की योगाने आत्मज्ञानाचा अभ्यास करताना एकांतवास स्वीकारून आपले चित्त शरीर यांचं नियमन करून निरीच्छ परिग्रह रहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करावे. त्याचप्रमाणे पुढच्या श्लोकामध्ये जे आपण बघितलं की श्रीकृष्ण जन्माला कुठं कोणी त्याचं पालन पोषण केलं आणि कामाला कोणाचा आला, त्यानंतर अर्जुनाने इतकी तपश्चर्या करावी लागली नाही की जी अगदी देव इंद्रांना सुद्धा करावी लागते की श्रीकृष्णाची भेट मिळत नाही, त्यांच्याशी बोलणं होत नाही. तर असा हा अर्जुन पुढचं सगळं जे काही आत्मध्यान करायला काय करावं लागेल हे तो श्रीकृष्ण सांगतोय की लवकर मला सांग. तेव्हा श्रीकृष्ण त्याला असं म्हणतोय, तेच सांगण्यासाठी मी इथं आहे, तू इतका उतावीळ होऊ नकोस. बघूयात आता 11वं. शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिन कुशोत्तरम्. तर ध्यानासाठी आधी आपली तयारी कशी पाहिजे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. शुद्ध जमिनीवर प्रमाणे गर्भ, दुभाजी आणि वस्त्र अंथरून तयार केलेले जी बैठक फार उंच नाही, फार सखल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून मग आपल्याला बसायचं आहे. तरी विशेषे आता बोली देल, परिते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसेला एक लागेल स्थान पहावे. जेथ अराणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दिवचडे देखलिया जे. जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा.
अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभवू वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखांडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जागला अवचिता तरी सका मोही परी मागवता निघो विसरे ऐसे निरागतया ते राघवी भ्रमतया ते बैसवी आपटूनी चेववी विरक्ती ते हे राज्यभर सांडिजे मग निवांता एकेची आसिजे ऐसे शृंगारियाही उपजे देखत केवो. आता इथं भगवानांनी त्याला सांगितलं की आसन कसं असावं, पण ज्ञानदेव नाथपंथीयाचे असल्यामुळे त्यांनी आपल्याला माहिती आहे की आपण स्वात्मारामाच्या हटप्रदीपीमध्ये ज्या गोष्टी समजलो आहोत शिकलो आहोत तसंच काहीचं वर्णन इथं ज्ञानदेव डिटेलमध्ये करता आहे. ती आता सविस्तर वर्णन करून सांगतो, परंतु याचे केवळ श्रवण करण्याने लाभ होणार नाही, तर कृती केली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे, तरच खरा उपयोग होईल. म्हणून अशा प्रकारचा योगाभ्यासाचा अनुभवासाठी साधक योग्याला योग्य असे स्थान प्रथम पाहिले पाहिजे. योग्य स्थान जे काही आपल्याला हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की कुठे कशी पाहिजे वगैरे वगैरे, ते सगळे इथे त्यांनी इथे दिलेले आहे. ते असे असावे की सहज बसले असता तेथून हलूच नाही असं वाटावं आणि ते स्थान पाहिल्यावर वैराग्य दुप्पट व्हावं. म्हणजे असं शांत स्थान असावं की जिथनं एकदा तुम्ही बसलात परत उठावं असं वाटणार नाही आणि तुमचं वैराग्य डबल होईल. ज्या ठिकाणी संतांनी वास्तव्य केले आहे तेथे संतोषाची पुष्टी होते आणि मनाला धैर्याचा उत्साह लाभतो. जेथे साधकाकडून योगाभ्यास आपोआप केला जातो आणि तेथील रमणीयतेमुळे हृदयाला आत्मानंदाचा अनुभव येतो. अशा ठिकाणी अर्जुना त्या रम्य स्थानावरून जात असताना समजा कोणी तिथून नास्तिक गेला तरी त्याला मनापासून तप करण्याची इच्छा झाली पाहिजे. अरे जेथे एखादा सहज वाटेने जाणारा व्यवहारी विषयासक्त कर्माची घाई असणारा अकस्मात त्या स्थानी आला तर त्याला सुद्धा तिथं बसावंसं वाटेल. म्हणजे योगी तर त्याचा वैराग्य दुप्पट होईल, पण विषयासक्त संसारी माणूस आला त्याला सुद्धा तिथं बसावंसं वाटेल. अशा ठिकाणी तू बस. असे स्थळ न राहणाऱ्यालाही जपडून ठेवते, भटकणाऱ्याला स्थिर करते, वैराग्याला थापटी मारून जागे करते. जे स्थान पाहिल्यावर विषय सुख भोगी विलासी पुरुषाला असे वाटावे की आपले समृद्ध राज्य टाकून द्यावे आणि येथेच निवांत पडून राहावे. म्हणजे असं स्थान जे काय त्या स्थानाचं महिमा वर्णन करतायत माऊली. अशा प्रकारे जे स्थान श्रेष्ठ अतिशय पवित्र आहे की ज्या ठिकाणी जणू डोळ्याला प्रत्यक्ष ब्रह्म दिसते. जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि काही एक पहावे दे साधकी वसते होवावे आणि जनाचे निपायरवे हृदयची ना जेथ अमृताचे निपाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे
सदा फळती पाहुला पाहुला उदके वर्षा काळेही अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ आता आत भुई अळू माळू जाणीजे तरी शीतळू पवनु अति निश्चळू मंदू झुळके बहुत करुणी निशब्द दाटे नरिगे श्वापद शुकहन षटपद ते भूते नाही पाणी लगे हसे दोन्ही चारी सारसे कवणे एके वेळी बैसे तरी कोकिळ. या जागेचं वर्णन करताना आणखी काय काय तिथं असावं किंवा नसावं ते करताना माऊली असं म्हणताय की त्या ठिकाणी आणखी काही विशेष गुण असा असावा की तेथे साधकांची वस्ती असावी आणि हे स्थान सामान्य लोकांच्या येण्या जाण्याने मलिन होता कामा नये. त्या स्थानी मुळा सकट अमृताप्रमाणे गोड असणारी सदा सर्व काळी फुलणारी दाट झाडे असावी. तसेच त्या स्थळी वर्षा काळाशिवायही इतर ऋतूतही पावला पावलावर पाणी असावे. विशेषतः जेथे शुद्ध पाण्याचे झरे सहजपणे प्राप्त होतील असे सुलभ असावे. तेथील ऊन देखील किंचित शीतलही जाणले पाहिजे. वारा अतिशांत किंवा मंद गतीने झुळझुळणारा असावा. ते स्थान घनदाट निशब्द असावे. त्या ठिकाणी हिंस्र प्राण्याला प्रवेश नसावा. भुंगे पोपट हे शब्द करणारे नसावे. पाण्याच्या आश्रयाने राहणारे हंस, 2-4 सारस पक्षी, इतर पक्षी जेथे आढळतात आणि नेहमी नाही परंतु क्वचित काळी एखादा कोकिळ जिथे वसत आहे त्या ठिकाणी योगाने स्थानापन्न व्हावे. निरंतर नाही तरी आली गेली काही तुका मयुरेही नामी नान म्हणू परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा तेथ निगुड मठ होवावा आकाशिवालय दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते पैसे देगा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पाहावे राहील ते तरचावे आसन ऐसे वरी चोखट मृगसेवडी माझी दूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरिसे सुबुद्ध राहती आपैसे एक पाडे तैसे ओझा खाली परी सावियाची उंच होईल तरी अंगण डोहन डोलेल उंच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे. स्थानाचं वर्णन करून झाल्यावर आजूबाजूला काय असावं काय नसावं, लोकांची वस्ती असावी नसावी, जसं आपल्याला योग साधक आणि योग प्रतिकारक असे जे काही 6 भाव अटप्रदीपेमध्ये सांगितलेले आहेत ते तिथं ज्ञानदेवाने माऊलींनी वर्णन केलेले आहे की एखाद्या वेळेस मोर चालेल, एखादा हंस चालेल, पण बाकी पोपट भुंगे यांचं कुजबुज नको किंवा आवाज त्यांचा नको. त्याप्रमाणे नेहमीच नाही पण अधूनमधून येऊन जाऊन असणारे मोर असले तरी आमचं काही म्हणणं नाही. परंतु अर्जुना असे स्थान मोठ्या
साक्षेपाने शोधून काढावे आणि मग तेथे एखादा मठ असावा किंवा शिवमंदिर पाहावे आणि त्या दोन्हीपैकी आपल्याला जे स्थान आवडेल ते निवडावे आणि तेथे अगदी एकांतात बसावे. आपल्याला कोणते ठिकाण योग्य आहे हे पारखण्याची पद्धत अशी आहे की आपलं मन कोणत्या जागी शांत निश्चल राहते याचा अनुभव घ्यावा आणि त्या जागेची निवड करून तेथे अशा प्रकारे आसन घालावे. तर इतक्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की एवढं स्थानासाठी काय काय असावं, आता आसन कसं असावं ते त्याचं वर्णन करता आहेत. वरच्या बाजूला स्वच्छ मृगार्जिन अंतरावे, त्याच्या आतल्या बाजूला स्वच्छ वस्त्राची घडी असावी आणि तळाशी अखंड दर्भांकुर असावे. हे दर्भ कोवळे सरळ सहजपणे व्यवस्थित राहतील असे सारख्या लांबी रुंदीचे सरळ अखंडपणाने पसरावे. ते किती डिटेल माऊली सांगते आहे ते आपण बघूयात. आसन अतिउंच झाले तर अंग कोलमडेल किंवा सखल झाले तर जमिनीचा गाठा, दगड, भूमी, कीटक यांचा संसर्ग होऊन दोष निर्माण होतील. म्हणून ते जे सांगितलं आहे नाती चितम नाती निचम त्याप्रमाणे तिथं सांगितलं आहे. म्हणून आसनाची उंची योग्य सोयीस्कर असावी. वरून याबद्दलचं वर्णन पुष्कळ झाले. आता तुम्ही त्या ठिकाणी आसन घेऊन स्थिर व्हा, बळकट सुखकारक असावे एवढं पुरेल. मग पुढच्या श्लोकाकडे आपण बोलूया. श्लोक 12. आता ही जागेची सगळी पूर्तता झाल्यानंतर आता आपल्या मनाची स्थिती कशी ठेवायची आहे ते इथं सांगितलेलं आहे. 12 श्लोक. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रिय क्रियः उपविश्यासने युञ्जात् योगमात्मा विशुद्धये. त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करायचा. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहं भावाचे. विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी जडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे हावे तव राहिजे मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनोधरी ऐसी अनुभवाची उजरी मोची लागे. प्रवृत्ती मागवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यास सरे बैसत घेऊ. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगिजेल आता परियेसी. तरी गुरु या जगनासी जडो निघाली. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी. सुघटिते सकाळी समसंचरी पा. आता एकदा योगी आसनस्थित आल्यावर मनाची स्थिती इथं वर्णन केलेली आहे. मग त्या आसनावर बसवा. मन एकाग्र करून सद्गुरूचं स्मरण करून योगाचा अनुभव घ्यावा. जे सद्गुरु स्मरण झाले असता प्रेमाने जेव्हा हा देह अंतर्बाह्य अष्ट सात्विक भावाने भरून जातो
सद्गुरूचं महात्म्य इथे सांगितलेलं आहे की सद्गुरूचं स्मरण केल्याने तुमचं अंतर्बाह्य शरीर आणि मन सात्विक भावाने भरून जातं आणि अहंकाराचं काठिण्य विसरून जातं. ते काठिण्य निघून जातं, अहंकार दूर होतो, विषयांचा विसर पडतो, कुठल्या इच्छा कामना राहत नाही, इंद्रियांची चळवळ मोडली जाते, म्हणजे इंद्रिय स्थिर होतात, मन आणि अंतकरण यांचं ऐक्य होते. अशी सहज अवस्था प्राप्त होईपर्यंत सद्गुरु स्मरण मोठ्या आदराने चालविले पाहिजे. मग त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावे. तिथे सद्गुरु स्मरणाचे महत्व सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचं मन अंतर्बाह्य शरीर मन एकाग्र होत नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत सद्गुरूंचं स्मरण करावं. आणि मग अशा स्थितीमध्ये त्याच ऐक्यबोधाने आसनावर बसावं आणि अशा स्थितीत शरीर आपोआप सावरते, प्राणवायू एकवट होत आहे अशी अनुभवाची स्पष्ट जाणीव होऊ लागते. अशा अवस्थेमध्ये प्रवृत्ती परांमुख होते, चित्ताची एकाग्रता अलीकडे येते आणि योगाभ्यासाचे साधन घडते. आसन मुद्रे आता योगाभ्यास झाल्यानंतर आसन आणि मुद्रा यांचे वर्णन माऊली करते आहे की आसन मुद्रेची महत्ता सहज समजेल अशी आता सांगतो. दोन्ही मांड्या कोपऱ्यांना चिकटून घालाव्यात, याला पद्मासन असे म्हणतात. दोन्ही तळ पाय वाकडे करून आधार चक्राच्या म्हणजे मूलाधार चक्राच्या तळाशी उदस्थानावर दोन्ही पावले नीट घट्ट बसवावीत, याला भद्रासन. म्हणजे वज्रासन काल आपण बघितलं होतं, वज्रासन, भद्रासन किंवा पद्मासन. कोणतंही एक आसन घातल्यानंतर उजव्या पायाची टाच तळाशी ठेवून तिने गुदद्वाराची शिवण मध्यभागी दाबावी. मग डावा तळपाय सहज वर बसतो, म्हणजे उजव्या तळपायावर येतो. गुद आणि वृषण यामध्ये बरोबर जी 4 बोटे जागा आहे त्यापैकी 1.5 बोट खाली आणि 1.5 बोट वर, म्हणजे मधल्या एका बोटाच्या ठिकाणी त्या स्थानाला खालून डाव्या पायाच्या टाचेने वरच्या भागाला शरीर तोडून धरले जाईल अशा रीतीने नेटाने रेटावे. अंग उचलले आहे की नाही याची कळत नकळत जाणीव होईल अशा बेताने पाठीचा कणा किंचित उचलावा आणि तेवढ्याच प्रमाणात पायाचे बोटे उचलून धरावे. सर्वतो तळी ठेवीजे, तेने शिवणी मध्ये पीडिजे, वरी पैसे तो सहजे वामचरण. खुदमेटा अंतौती, 4 अंगुळे निघती, तेथ सार्ध क्रांती सांडूनिया. माझी अंगुळ एक निघे, तेथ टाचेचे नी उत्तर भागे, नेहे निजे वरी अंगे पेललेनी. उचलीले काने निजे, तैसे पृष्ठांत उचलीजे, उल्फद्वय धरिजे तेणेची माने. मग शरीर संचू पार्था, अशेष ही सर्वथा, पार्श्वींचा माथा स्वयंभू होय. अर्जुना हे जाण, मूळबंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामयासी. ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि आधीचा मार्ग मोडे, तेथ पानू अंतुले कडे ओढ लागे. अशा रीतीने कुठल्या तरी आसनामध्ये बसल्यावर तळपायाने मूलाधार चक्राच्या ठिकाणी दाबून धरावं. मग पुढे काय करावं की अंग उचलले आहे की नाही याची कळत न जाणीव होईल अशा बेताने पाठीचा कणा किंचित उचलावा आणि तेवढ्याच प्रमाणात पायाचे बोटे उचलून धरावे. मग टाचेच्या माथ्यावर संपूर्ण शरीराचा डोलारा स्वयंभू होतो, म्हणजे स्थिर होतो. आणि अर्जुना
हे मूळ बंधाचं लक्षण आहे. मूळ बंध त्या अवस्थेला त्यांनी वज्रासन असं नाव दिलेलं आहे. आता इथं आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते. काल जर तुम्ही त्यांचं व्याख्यान ऐकलं असेल कैवल्यधामाचं मनमथ घरोटे यांचं, तर त्यांनी सांगितलंय की याच्यामध्ये किती आसनांचं वर्णन केलेलं आहे. तर अनेक आसनांचं वर्णन आणि प्रत्येक आसनामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी उलट सुलट सांगितलेल्या आहेत. काय आपल्याला साध्य करायचं आहे त्याप्रमाणे आपण आसन कसे घालावे ते सांगितलंय. इथं आता पद्मासन किंवा वज्रासन आणि वज्रासन अशी 3 नावं आलेली आहेत. तर ते वेगवेगळी आसनं आपण जे काही नेहमी घालतो ही फक्त आपल्या शारीरिक स्थितीसाठी आहेत. मात्र इथं वर्णन केलेली जी आसनं आहेत ती आसनं मनाची एकाग्रता होण्यासाठी आणि विशेष म्हणजे 5व्या अध्यायामध्ये कुंडलिनी जागृतीचा अनुभव भगवानांनी सांगितलेला आहे. तर तो अनुभव येण्यासाठी काय काय डिटेल करावं आणि हे ज्ञानेश्वरी नाथ पंथाचे असल्यामुळे आणि आपल्याकडे जे नाथ परंपरेमधले अष्टप्रदीपिका, बेरंग संहिता त्या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आणखी इथं ध्यानाच्या दृष्टीने माऊली आणखीन थोड्या स्पष्ट करून सांगता आहेत की असं मूलबंध तुमचा बांधला गेल्यावर अशा प्रकारे आधार चक्रावर म्हणजे मूलाधार चक्रावर वज्रासनाची मुद्रा पडते. त्यामुळे गुदद्वारातून बाहेर पडण्याचा खालचा मार्ग बंद होतो. अपान वायू जो आहे जो खाली जातो त्याला ऊर्ध्व गती प्राप्त होते. तेव्हा आतड्यात संचार करणारा अपान वायू आतल्या बाजूने मागे सरकू लागतो. म्हणजे आता आपल्याला या प्राणापान यांचं ऐक्य जे काही होतं आहे ते कसं करावं हे पुढच्या आणखीन काही ओव्यांमध्ये सांगताय. आता ही आसनाची स्थिती घेतल्यानंतर बाकीच्या शरीराची स्थिती जी आहे ती कशी ठेवायची आहे ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 13व्या श्लोकात. समं काय शिरोग्रीवं धारयन् चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रस्वं दिशश्चानवलोकयन्. त्याचं सांगितलंय की आपलं धडाचा भाग, डोक्याचा भाग, मानेचा भाग कसा ठेवायचा. शरीर, डोकं आणि मान सरळ रेषेमध्ये स्थिर ठेवायचंय, अचल ठेवायचंय. आणि आपली दृष्टी जी आहे इकडं तिकडं न ठेवता, इकडं तिकडे त्या दिशांना न ठेवता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवायची आहे. तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरी व आदी माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती वरची पाती ढळती तळींची तळी कुंजाळती येथ अर्धोन मिलित स्थिती उपजे तया विठिराहुनी आंतुलीकडे बाहेर पाऊल आघाली कोडे तेठाई ठावो पडे नासाग्र पीठी ऐसे अंतुच्या अंतचूरचे बाहेरी मागुत नवचे मनोनी रावणे अधियादितीचे तेथेची होय. आता योगी स्थिर झाल्यानंतर समंकाय शिरोग्रीव अवस्था घेतल्यानंतर तसे झाल्यावर
द्रोणाकार होऊन हाताचे तळवे डाव्या पायावर सहज टेकावेत आणि खांदे उचललेले दिसू लागतात. उंचावलेल्या खांद्यात मस्तक रुतून बसते, मग डोळ्यांच्या पापण्या आपोआप मुकू लागतात. मग इथं एकदा मूलबंध बांधला की मग जालंधर बंध बांधण्यासाठी काय तयारी करायची ते वर्णन ज्ञानदेव करत आहेत की दोन्ही हात जे आहेत ते गुडघ्यावर ठेवल्यानंतर तुमचं पाठीचा कणा जरा थोडा सरळ होईल. मग हनुवटी तुम्ही छातीला लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस डोळे जे काही आहेत ते अर्धवून मिलित असावे. इकडं तिकडं बघितलं म्हणजे डोळे उघडले तरी काय दिसेल? नाकाचा शेंडा दिसेल. मग अशा अवस्थेमध्ये जो वरची पापणी ढळत नाही, खालच्या पापण्या खालीच पसरतात, तेव्हा अर्धी उघडी अशी डोळ्यांची स्थिती होते. अशी डोळ्यांची दृष्टी डोळ्यातच राहूनही कौतुकाने बाहेर पडलीच तर नाकाच्या शेंड्यावरच नेमकी स्थिर होते. अशा प्रकारे दृष्टी आतच स्थिर होते, पुन्हा बाहेर जात नाही. म्हणून अर्धवट विकास पावलेल्या दृष्टीला नाकाच्या शेंड्यावरच स्थिर होणे प्राप्त होते. आता दिशांची भेटी घ्यावी, रूपाची वाट पहावी, साडसरे आगवी आपैसया. मग कंठनाळ आटे, नवटी घडवती ताटे, ते गाडी होऊनी नेघटे वक्षस्थळी. माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू मणिपे पंडू कुमरा. नाभीवरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू. स्वाधिष्ठानावरी रिचिले काठी, नाभिस्थाना तळवटी, बंधू पडे किरीटी गोडियाणा तो. आता नाकाच्या शेंड्यावरच तुमची दृष्टी स्थिर झाली की इकडे तिकडे बघण्याची इच्छा तुम्हाला होणार नाही. मग मान आकुंचित होते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगीत रुतून बसते आणि ती बळकट होऊन छातीवर दाब येतो. अर्जुना, कंठमणी लोप पावतो. अशा प्रकारे जो बंध घडतो त्याला जालंधर बंध म्हणतात. नंतर जालंधर बंध घातल्यानंतर उड्डीयानला याने ओढियाणा बंध असं म्हटलेलं आहे. कदाचित त्या काळी जे काही प्राकृत मराठी असेल त्यामध्ये उड्डीयानला ओढियाणा बंध त्यांनी म्हटलेलं आहे. तर बेंबी वर उठते, पोट कपाटीला जाते आणि हृदय कमल आतमध्ये विकसित होते. अर्जुना, लिंग मुळाच्या वरच्या काठावर बेंबीच्या खालच्या भागावर जो बंध निर्माण होतो त्याला ओढियाणा बंध म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आसनामध्ये स्थिर झाल्यानंतर तिन्ही बंध बांधल्यावर पुढे काय करायचं हे भगवान सांगताय 14व्या श्लोकामध्ये. 14वा श्लोक. आता पुन्हा मनाची स्थिती काय कशी करायची आहे ते ह्या श्लोकामध्ये सांगितले. प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः, मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसित मत्परः. आता हा योगी जो आहे तो ब्रह्मचर्य व्रत धारण करणारा आहे, निर्भय आहे आणि त्याचं अंतःकरणी अतिशय शांत असूनही तो सावध आहे आणि सावधपणाने तो आपल्या मनाला आवरतो आहे आणि चित्त जे आहे ते भगवानाच्या ठिकाणी म्हणजे भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी चित्त लावून विविध साधना करायची. ऐसी शरीर बाहेर लीकडे, अभ्यासाची पाखर पडे, आतू त्राय मोडे मनोधर्माची. कल्पना निमे प्रवृत्ती शमे, अंग मन विरमे सावियाची. सुधा काय दाहली, निद्रा केहुती गेली, ही आठवण ही हारपली न दिसे वेगा.
मध्ये कोंडला अपान माधव मुरडला तो सवेची वरिसा पडला हरी शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे रावोनिया मग थावलिये वावटुळी सैंध घेऊनी घरडहुळी बालपणीची कुळीतुळी बाहेर आली भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कफपित्तांचे थारे पुरोनेगी. अशा प्रकारे योगी स्थिर झाल्यावर ब्रह्मचर्याचे पालन केल्यावर बाकी सगळ्या गोष्टी ज्या काही सांगितलेल्या आहे मनाचं संयमन करून माझ्या ठिकाणी म्हणजे भगवानाच्या ठिकाणी चित्त स्थिर सुखम आसनम प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्ती जी अनंत समापत्ती आहे ती इथं लावायला सांगितल्यानंतर अशा प्रकारे बंद मुद्रांनी शरीराच्या बाह्यांगावर योगाभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस चंचल मनोवृत्तीचा चंचल मनोवृत्तीचा जोर कमी होऊ लागतो कल्पना क्षीण होते प्रवृत्ती शांत होते मन आपोआप शरीर भाव जाणत नाही असे होते. मग भूक काय झाली झोप कुठे गेली याची शुद्ध राहत नाही. तहान भूक झोप सगळं माणूस विसरतो आणि हे सगळं पतंजली तुम्हाला घशावरती संयम करायला जेव्हा सांगतात कंठ उपेक्ष पिपासा निवृत्ती माऊली सांगता आहे अर्जुना मूळ बंधनाने कोंडलेला अपान वायू जो वरती जायचा का खाली जायचा आहे तो माघारी फिरतो. वर येता येत नसल्याने अडचणीत सापडून विस्तार पावतो. त्याचा क्षोभ झाल्याने तो अनावर होतो. कोंडलेल्या जागी गुरगुरतो आणि मणिपूर चक्राला पुन्हा पुन्हा धडका देतो. मग ती अपान वायूची खवळलेली वावट देहरूपी घर ढवळून टाकते आणि बालपणापासून साठलेली सर्व घाण शरीराबाहेर घालवून देते. मग अपान वायूची ती लाट आतमध्ये माघारी वळण्यास जागा नसल्याने कोठ्यात शिरते आणि वात पित्त कफाचा ठाव ठिकाणा नाहीसा करते. म्हणजे आता मूलाधार चक्रापासून हे सगळे निघून प्राणापानाचं ऐक्य होत असताना सुषुम्नेमधनं प्राण वरती जाताना काय काय घटना घडताय त्याचं ज्ञानेश्वर सविस्तर वर्णन करत आहेत. खूप चांगलं वर्णन आहे, ऐकूयात पुढचं. धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत पोडी मातली मज्जा काढी अस्थिगत नाडिते सोडवी गात्रांते बिघडवी साधकाते भेडसावी परी विहावेना व्याधिते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट तवेरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते नागिनीची पिले कुंकुमे नागले वळण घेऊनी आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिणी निदेती असे विद्युल्लतेची विडी वन्नी ज्वाळांची घडी कंदरे याची चोखडी घोटी व तैशी सुबुद्ध आटली कुटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावधू होय. आता माऊली
हे सगळं वर्णन कशाचं करता आहे तर कुंडलिनी जागृतीचं वर्णन करता आहे. आणि माऊलीने एका श्लोकासाठी जवळजवळ 80 ओव्या केलेल्या आहेत. आज आपण हा श्लोक आणि त्याच्यावरती असलेल्या सगळ्या ओव्या पूर्ण करणार आहोत. की एकदा तो अपान वायू वरती गेला, त्याने वात पित्त कफ सगळं खाऊन टाकलं, मग पुढे काय होतं तर हा उसळलेला अपान वायू शुक्र रक्त रस रक्त मांस अशा सप्त धातूचे समुद्र उलथवून टाकतो, मेदाचे पर्वत फोडून टाकतो, हाडाच्या गाभ्यातील मज्जा सुद्धा बाहेर काढतो आणि वायुमार्गाची नाडी मोकळी करतो, म्हणजे सुषुम्ना शुद्ध करतो, मोकळी करतो. मग गात्रे शिथिल करतो, नवशिक्या साधकाला मरणाची रोगाची भीती दाखवतो, पण साधकाने मुळीच भिवू नये. तो एखाद्या वेळी शरीरात व्याधी प्रकट करतो आणि लगेच नष्टही करतो. शरीरात असलेले कफपित्ताचे जल अंश आणि मांस मज्जादी पृथ्वीचे अंश कालवून एकवटतो. काय काय शरीरामध्ये बदल होत आहेत हे माऊली आणखीन सांगतायत की त्यावेळी अर्जुना दुसरीकडे वज्रासनाच्या उष्णतेने कुंडलिनी शक्ती जागृत होते. केशराच्या पाण्याने नांदलेले नागिणीचे पिल्लू वेटोळे घालून जसे झोपी गेलेले असावे, त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती लहानशी 3.5 वेटोळे घालून खाली तोंड करून सर्पिणीप्रमाणे निघालेली असते. आपल्याला कुंडलिनी शक्ती आणि जी काय म्हणतो तिला भागिनी देवी, भुजंगी देवी, तर ती भुजंगी देवीचं वर्णन इथं ज्ञानदेव करत आहेत की जणू विजेची वाटोळी कडी, अग्नीच्या ज्वालांची घडी किंवा शुद्ध सोन्याची घोटलेली लगडी जशी असावी तशी ती व्यवस्थितपणे नाभीच्या द्रोणात जखडलेली असते. ती वज्रासनाने चिमुटल्यामुळे जागी होते. पुढे बघूया. एक नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी, तैसी वेडिया ते सोडिती, कवती के अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. सहजे बहुता दिवसांची भूक, वरीचे बबिली ते होय मीश, मग आवेशे पसरी मुख, ऊर्ध्वा उजू ते हृदय कोशा तळपटी, जो पवनी भरे किरीटी, तया सगळे याची मिठी देऊ निघाली. मुखींच्या ज्वाळी तळीवरी कवळी, मांसांची वडवाळी आरू लागे. जे जेठाय समास तेथ आहाच जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास पियाही भरी. मग तळवे तळ हात शोधी, ऊर्ध्वींचे खंड भेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा, अधोभाग तरी न संडी, परी नखींचे ही सत्व काढी, त्वचा धावुनी जडी पांढरेशी, अस्थिंचे नळे निरपे, शिरांचे हीर होरपे, तव बाहेरी विहुडी करपे रोम बीजांची. आता ही जी कुंडलिनी शक्ती किंवा भुजंगी देवी 3.5 वेटोळ्यांची जी काही व्यवस्थित नाभीच्या द्रोणात जखडलेली असते, वज्रासनाने चिमुटल्याने जागी होते, ते आपण बघितलं. तर त्यापुढे काय आहे की त्या जागी नक्षत्र जसे आकाशातून खाली पडावे, सूर्याचे आसन घडावे किंवा प्रत्यक्ष तेजाचे बीज रुजून त्याला कोंब फुटावा, त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती वेटोळे सोडीत, कौतुकाने अंग मोडीत नाभिकंदावर उभी राहते. तिला स्वाभाविकपणे खूप दिवसाची भूक लागलेली असते. तशात तिला डिवचून जागे केले याचे निमित्त, त्यामुळे आवेशाने तोंड सरते आणि सरळ वर येते.
तोच त्या ठिकाणी हृदय कमलाच्या खालच्या बाजूस ठेपलेला अपान वायू तिच्या तावडीत सापडतो. मग या सगळ्या वायूला मिठी घालून पोटात घालते. आपल्या मुखातील ज्वालांनी ती कुंडलिनी शक्ती अपान वायूला खाली सर्व बाजूने व्यापून टाकते आणि मांसाचे घास खाऊ लागते. मांसल भाग ज्या ठिकाणी आहे तेथे तिला सहजपणे घास मिळतो आणि शेवटी हृदयाचे 1-2 घास घट्ट करते. मग पायाचे तळवे आणि तळहात यांचा शोध घेते. वरील अंगाचा मांसखंडाचा भेद करते आणि मग शरीराच्या प्रत्येक अवयवाचा झाडा घेतल्या वाचून राहत नाही. संपूर्ण शरीरभर ही कुंडलिनी शक्ती सर्पिणीच्या रूपामध्ये शोध घेते आणि एक एक घास ती गिळंकृत करते. मग ती शक्ती आपल्या स्वाधिष्ठान चक्राचे स्थान सोडत नाही. नखातले सार शोषून घेते, त्वचा पिळून टाकते आणि मग ही कुंडलिनी हाडांना भिडते. हाडांचे पोकळ भाग निरपून घेते, शिराच्या काड्या कोरून काढते आणि असे झाले म्हणजे बाहेरच्या बाजूंची केसांची रूज होरपळून जाते. मग पुढे काय होतं ते बघूया. मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा फुटवणी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गच्च धरुनी माघारा हातू घाली तेथ अधवैर वरवते आकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे तया केवा माझी चक्रांचे उदर पदर उरती एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावे दुश्चित्त होती ते तया ते म्हणी परवती तुम्ही जिकायसी येते आयिके पार्श्वधातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी कुसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सम्य होऊनी राये सुषुम्ने पाशी तेथ तृप्तीचे निसंतोषे गरळ देव मी मुखे तेने दिये चेनी पियुषे प्राणुजिये तो अग्नी आतुनी निघे परीस बाह्य निवमुची लागे ते वेळी कसु बांधिती आंगे सांडिला बुडती. अशा प्रकारे कुंडलिनीचं वर्णन आणखीन डिटेलमध्ये ज्ञानदेव करता आहेत की तहानलेली कुंडलिनी सप्तधातू शक्ती रस रक्त मांसमेध अस्थि मज्जा शुक्र या धातूंच्या सागराचा एकच घोट करते आणि शरीराचा खडखडीत उन्हाळा करते. नागपड्यातून 12 बोटे लांब वारा वाहत असतो, त्याला गच्च धरून माघारी आतल्या बाजूला वळवते. त्या अवस्थेत खालचा अपानवायू वर आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली दाबला जातो. या दोन्ही वायूंच्या भेटी आड षटचक्राचे नुसते पदर उडतात. वास्तविक प्राण आणि अपान यांचं मिलन केव्हाच झालेलं असतं, परंतु ती कुंडलिनी क्षणमात्र दुःखी होऊन त्यांना म्हणते, या पलीकडे आता तुम्ही काय ते उरला, कशाला तुम्ही उरला आहात. तर अर्जुना ऐक, शरीरातील पृथ्वीचे सर्व अंश खाऊन टाकताना काही शिल्लक ठेवत नाही. पंचमहाभूतातलं पृथ्वी जे जे काही आपल्या शरीरामध्ये आहे ते सगळं ते खाऊन टाकते. जलाचे अंश सुद्धा पुसून टाकते. अशा प्रकारे शरीरातील पृथ्वी आणि पाण्याचे अंश म्हणजे दोन्ही महाभूतांना ती खाते आणि त्यानंतर ती संपूर्णपणे तृप्त होते आणि मग शांत होऊन सुषुम्ना नाडी जवळ राहते. तेथे तृप्त होऊन समाधानाच्या संतोषाने ती गरळ ओकते. त्या विषाने प्राणवायू जगतो. तो प्राणवायू अग्नीतून बाहेर पडतो
परंतु शरीराच्या आत आणि बाहेर शिथिलता करतो आणि त्याचे पूर्वी हरवलेले गात्रातील सामर्थ्य, जे इतकं सगळं वर्णन करून माऊली म्हणताय ते काय काय होतं सगळं खाऊन वगैरे टाकलेलं आहे. आधीच्या श्लोकामध्ये मी सांगितलं आहे की ती भीती दाखवेल पण त्याने भ्यायचं नाहीये. भीती का दाखवतोय तितकं सगळं वर्णन जे काही ज्ञानदेवाने केलेलं आहे. त्यामुळे असं वाटतं की आता आपण गलित गात्र झालं, पण इथपर्यंत आल्यावर पूर्ण जी काही गात्र आहेत, पूर्वी हरवलेले गात्रातील सामर्थ्य पुन्हा भरू लागते, नाडीची गती मंद पडते. त्यामुळे अपान, व्यान, उदान, समान, नाक, कुर्म, प्रकल, देवदत्त आणि धनंजय हे वायूचे 9 प्रकार संपून जातात आणि एकच प्राणवायू उरल्याने शरीराचे धर्मही राहत नाही. मार्ग मोडिती नाडीचे नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. हिडा पिंगळा एक वटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिते जो अनुमानू, वातीवरी पवनो दिवसिता न दिसे. बुद्धीची पुळी काविरे परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तव वरी लेख डोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे कानवडोनी मिळे शक्ती. तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचिरे, जेठींचा तेठ मुरे प्राण पवनू. तातलिये मुसे मेन निघोनी जाये तैसे, मग कोंदली राहे रसे गोतलेनी. तैसे पिंडाचे नियाकारे ते कळाची का अवतरे, परी त्वेचे चिनी पदरे पांघुरली असी. अशा रीतीने की इडा पिंगळा या डाव्या उजव्या नागपुडीतील नाड्या एक होतात. ब्रह्म ग्रंथी, विष्णू ग्रंथी आणि रुद्र ग्रंथी, या तिन्ही ग्रंथी आपल्याला माहिती आहे. या तिन्ही ग्रंथींच्या गाठी सुटतात, म्हणजे त्या मोकळ्या होतात. त्यातले सगळे विकल्प जे काही आहेत ते सगळे दूर होतात आणि मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाथ, विशुद्ध आणि आज्ञा या षटचक्राचे पदर अलग होतात. मग अनुमानाने कल्पिलेले की डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला चंद्र आणि उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला सूर्य नाडी असं म्हणतात. हे दोन वायू नाकापुढे वाद धरून पाहिले असता दिसत नाही. वासाचे संपूर्ण निरोधन केले जाते. बुद्धीची ज्ञान ग्रहण करण्याचा आकार नाहीसा होतो आणि घ्राणेंद्रियामध्ये जो गंध उरलेला असतो तोही कुंडलिनी शक्ती बरोबर सुषुम्नेमध्ये संचार करतो. इतक्यात वरच्या बाजूकडून चंद्राच्या 17व्या कलेचे अमृत तळे कलंडून वाकडे होते आणि तो प्रवाह कुंडली शक्तीच्या मुखात पडतो. त्या योगाने कुंडलिनी शक्ती नदीमध्ये जो अमृतरस भरतो तो सर्वांगात भरतो. त्यावेळी प्राणवायू जो तिथल्या तेथेच मुरतो. आपलेल्या मुशीतील मेण आपोआप निघून जाते. मग ती मूस ज्याप्रमाणे केवळ धातू रसाने भरून राहते त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जळून चंद्रामृताची 17वी कला अवतरली आणि वरून कातडीचा पदर पांघरल्या. इतकं वर्णन त्या कुंडलिनीचं कुंडलिनी जागृतीचं माऊली करते आहे. पुढे बघूयात, अजून बरेच वर्णन आहे. तैशिया भाळाची गुंती करुणी राहे गभस्ती, मग पिटली आदिती धरुनिये. तैसा आहाचवरी कोरडा त्वचेचा असे पातोडा,
तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीरीचे स्वयंवर तारत्न बीजा निघाले कोंब अवयकांतीची भांब तैसी दिसे नातरी संध्या रागींचे रंग काढुनी वळिले ते अंग ती अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळिले कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे होतीव मुझ पाहता सावेव शांतीची ते आनंद चित्रींचे लेप नातरी महासुखाचे रूप ती संतोषत रूचे रूप आंबले जैसे तो कनक चंपकाचा कळा ही अमृताचा पुतळा मानासा सिन्नला मळा कोवळिकेचा कोकाजे शारदीयेचे निगोले चंद्रबिंब पाललेले पातेजती मूर्त बैसले आसनावरी तैसे शरीर होई जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये मग देहाकृती बिये कृतांतुका वार्धक्य जरी बहुडे तारुण्याची गाठी बिघडे लोकली उघडे बाळदशा. या कुंडलीचं वर्णन पुढे करताना माऊली म्हणते की सूर्यावर कसं ढगाचं आवरण आलं त्यामुळे सूर्य झाकला जातो, पण तेच ढग नाहीसे झाल्यावर त्याचं तेज झगझगीतपणे प्रकट होते. त्याप्रमाणे वरवर असणारा त्वचेचा कोरडा पापुत्रा धान्य कणावरील तुसाप्रमाणे झडून जातो. इथं काश्मीरा जो काही आहे, काश्मीर म्हणजे स्फटिक. मग शुद्ध स्फटिकाचे स्वयंभू लिंग जसे असावे किंवा रत्नाचे बीज रुवून त्याला जणू कोंब फुटावा त्याप्रमाणे योग्याच्या कांतीची शोभा दिसू लागते. आता त्याचे बाह्य परिणाम काय काय होत आहेत ते सांगताय. किंवा शरीराच्या किंवा सायंकाळच्या आकाशाचा रक्ताचा रक्तिमा काढून हे शरीर घडविले आहे की काय, किंवा आत्मज्योतीचे लिंग तयार केले की काय, केशराचा धनवट आकार किंवा चैतन्य रस शरीररूपी मुशीत ओतून तयार झालेला आकार असं वाटतं. हे शरीर म्हणजे मूर्तिमंत शांतीच आहे. ते शरीर जणू आनंद रूपी चित्रातला रंग किंवा आत्मसुखाचे रूप दिसते किंवा संतोष रूपी वृक्षाचे मूळ झालेले रोपच दिसते. तो देह जणू सोनचाफ्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा किंवा कोमलतेचा बहर आलेला मळा होतो. शरद ऋतूचा ओलाव्याने तरारलेले चंद्रबिंब मूर्तिमंत तेजच आसनावर बसले आहे. ज्यावेळी कुंडलिनी 17वीचे चंद्रामृत प्राशन करते त्यावेळी शरीर असं होते की त्याला प्रत्यक्ष यम देखील दिसतो. म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग घडतो, लुप्त झालेली बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होते. अशा प्रकारे वर्णन माऊली करत आहेत. आता आणखीन एक 10 मिनिटं लागतील म्हणजे या श्लोकाचं जे काही आहे ते पूर्ण होईल. चालेल ना? का थांबायचं आहे? चालेल चालेल सर. ओके, ठीक आहे. वयसा तरी वेकुले वरी एरवी बळाचा बळा तू करी धैर्याची थोरी निरूपमू कनकद्रुमाच्या पालवी रत्न कळिका नित्य नवी नखे तैसी भरवी नवी निघती तातही आन होती परी अपाडे साने जती जैसी दुबाई पैसे कांती हिरे यांची माणी कुलीची याची कणिया साबियाची अनुमानिया तैसिया सर्वांगी उदवती अणिया रोमांचिया करचरण तळे जैसे कारातोत्पले
काखाडी भोवती डोळे काय सांगू. निडाराचे निकोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैसी उलटे शुक्ती पल्लवांची तैशी पातियाची आची कवडी येन समाये दिठी जाकळोनी निघो पाये आदिलीची परी होये गगना कवडीली आई के देह होय सोनियाचे परी लागवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. मग समुद्रा पहिली कडले कडील देखे स्वर्गीचा आलोचू आईके मनोगत ओळखे मुंगियेचे पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लगे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. तारुण्य नाहीसं होऊन बाल्यावस्था प्राप्त झाल्यावर तर तसे पाहिले तर वयाने लहानसा दिसतो. तो सामर्थ्याच्या दृष्टीने पराक्रमी असतो. धैर्याचा मोठेपणा त्याचा निरूपण असतो. इथं माऊलीने बरीच रूपकं दिलेली आहेत. ती जी रूपकं आहेत कुठं कुठं काय काय दिसतं आहे, सोन्याचा मेरू पर्वत वगैरे वगैरे तर बरंच काही सांगितलेलं आहे. तर सोन्याच्या वृक्षाला येणाऱ्या पालवी रत्नाची नित्य नूतन कळी उमलावी, त्याप्रमाणे योग्याला नवी चांगली नखे फुटतात, त्याला दुसरे दात सुद्धा येतात, परंतु ते लहान असतात. जणू दोन्ही बाजूंनी हिऱ्याची ओळ बसवली आहे. स्वभावताच माणकाच्या बारीक कणासारखी सर्वांगावर रोमाची आकडे उगवतात. हातापायांचे तळवे तांब्या कमलाप्रमाणे बनतात. डोळे किती स्वच्छ होतात ते काय सांगू. परिपक्वतेच्या स्थितीत आल्यामुळे दोन शिंपल्याच्या पोकळीत सामावत नाहीत आणि मग शिंपीच्या पदराची शिवण जशी उकलते त्याप्रमाणे योग्याची दृष्टी पापण्याच्या पोकळीत न मावता ती पापण्यांना व्यापून बाहेर येऊ लागते. ती दृष्टी अर्धवटच असलेली असते, पण आकाशाला व्यापणारी असते. तर अर्जुना ऐक, योग्याचं शरीर सोन्यासारखं कांतिमान होते, परंतु त्याच्या शरीराला वायूचं हलकंपण प्राप्त होते. आता सोन्यासारखं झाल्यावर आणि वायूसारखं हलकं झाल्यावर काय होतं तर कारण काय होतं, शरीरातील पाणी पृथ्वी यांचे जड अंश नष्ट झालेले असतात. मग त्या योग्याला समुद्रापलीकडचं दिसतं, स्वर्गातील नाद ऐकू येतात आणि मुंगीचे मनोगतही तो जाणू शकतो. सगळ्यांचं ते मनोगत जाणू शकतो, कारण सर्वत्र चैतन्य एकच आहे याची जाणीव त्याला एक झाल्यामुळे तो मुंगीचं मनोगतही जाणू शकतो. तो वायूच्या घोड्यावर बसतो, पाण्यावरून चालू गेला तरी पायाला पाण्याचा स्पर्श होत नाही. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. अनेक आता हे सगळं कायाकल्पाचं वर्णन असावं असं वाटतं आहे. नंतर प्राण अष्टांग योगाच्या दृष्टीने अष्टसिद्धी त्याला प्राप्त झालेल्या आहेत. पुढे काय काय होतं ते बघूया. आईके प्राणाचा हात धरुनी गगनाची पावटी करुनी मध्यमे छेनी दादरावनी हृदयाली ते कुंडलिनी जगदंबा ते चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची आकुंभा सावली केली जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मा शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली तव अनहुताची बोली चावळेले शक्तीची आगा लागले बुद्धीचे चैतन्य होते चांगले वेदेने ऐकिले अळू माळू
घोषाच्या कुंडी नादचित्रांची रुपडी प्रणवाची आमोदी देखिली ऐसी केची कल्पावे तरी जाणीजे परी आता कल्पिते कैचे आणिजे तरी नेणो काय गाजे ये ठाई विसरोनी गेलो अर्जुना जवनाशु नाही पवना तव वाचा आठी गगना म्हणून घुमे तया अनाहे हताचे निमेगे मग आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानींचे बेगे इदले सहजे आईके कमळ गर्भाकारे ते महदाकाश दुसरे एक चैतन्ये आधातुरे करुणी असिजे. तर ही कुंडलिनी जगदंबा आहे. अर्जुना इकडे लक्ष दे की प्राणवायूचा हात धरून हृदयकोशाच्या तळाची पायरी करून सुषुम्ना या मध्यनाडीचा जिना चढून जी कुंडलिनी हृदयापर्यंत पोचली ती कुंडलिनी जगदंबा आहे, सर्व जगाची माता आहे. ती ब्रह्मचैतन्य स्वरूप जीवाच्या सार्वभौमत्वाची शोभा आहे, जिने विश्वबीजाच्या योगी पुरुषरूपी कोंबाला समाधीची शीतल सावली केली आहे. ही शून्यलिंगाची साकार पिंड आहे, परमात्मरूपी शिवप्रतिमेची करंडी आहे, जी ओंकाराची उघडपणाने प्रत्यक्ष जन्मभूमीच आहे. अशा प्रकारे ही राजस बाळी कुंडलिनी हृदयकोशात आली म्हणजे प्राणाच्या साहाय्याने, परंतु प्राणवायूच्या आघाताने जो नाद होतो त्यालाच अनाहत नाद असं म्हणतात. कुंडलिनी शक्तीच्या अंगालाच लागून ज्ञानरूप चैतन्य अनाहत चक्रापर्यंत आलेलं असतं, त्यामुळे त्याला हे अनाहत नाद किंचित ऐकू येऊ लागतात. अनाहत नादाचे 10 प्रकार सांगितलेले आहेत. चिनी, किंकिणी, घंटानाद, शंखनाद, वीणानाद, टाळ, वेणुनाद, भेदीनाद आणि मृदंगनाद आणि शेवटी मेघनाद. या सर्वांचा घोष होतो. त्या घोषाच्या कुंडीत हे नाद म्हणजे ओंकाराची चित्रे आहेत. घोषनादाच्या कुंडीत ओंकाराच्या स्वरूपाप्रमाणे रेखलेल्या नादचित्राच्या आकृती उमटू लागतात. हे सर्व रूपकांची कल्पना करून अनाहत नादाचे स्वरूप जाणले पाहिजे. अनाहत नाद कसा असतो त्याचे 10 प्रकार जे काही सांगितलेले आहेत ते सगळे अनुभवायला इथे मिळतात. आणि मग हे सर्व रूपकाची कल्पना करून अनाहत नादाचे स्वरूप जाणले. कल्पनेतही या नादाची जाणीव होणे शक्य नाही. खरं म्हटलं म्हणजे या अनाहत चक्राच्या ठिकाणी कशाची गर्जना होते याची प्रचिती योगाशिवाय कोणाला येणार नाही. म्हणजे अनुभवाचं शास्त्र आहे, अनुभवाचीच ही अवस्था आहे. कितीही त्याचं वर्णन केलं तर काही आपल्याला सांगता येणार नाही. अर्जुना, मी विसरून गेलो बघ, हृदयाकाशापर्यंत जोपर्यंत प्राणवायू आहे तोपर्यंत अनाहत नाद असतो. प्राणाच्या नाशानंतर नादही लयास जातो आणि या अनाहत नादाच्या मेघ गर्जनेने सर्व हृदयाकाश दुमदुमू लागते. तेव्हा ललाटस्थानी असलेली ब्रह्मरंध्राची खिडकी सहज उघडली जाते. अर्जुना, त्या ठिकाणी हृदयाकाशावर कमळगर्भाच्या आकाराचे जे दुसरे महदाकाश आहे तेथे चैतन्य अतृप्त स्थितीमध्ये असते. आणि मग पुढे बघूया त्या महदाकाशाचं काय. तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विधियोगिनी बुद्धीचे निशाके हात बोने निके दैत चेतन देखे तैसे केले निजकांती हारविली मग प्राणूची केवळ ताहानी
वेवेळी कैसी गमली म्हणावी पा डोका जे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी तेथे दुनिया वेगळी ठेविली दिया नातरी वायूचे नियांगे झगटली दीपाची दिठी दिवटली काल कलकोनी हारपली बिजू गगनी तैशी हृदय कमळ वेरी दिसे दैशी सोनियाची सरी मातरी प्रकाश जळाची जरी वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळे निराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणिजे आता नादू बिंदू नेणिजे कळा ज्योती मनाचा हन मारू कापवनाचा आधारू ज्ञानाचा आदरू नाही बरी हे कल्पना गे सांडी ते नाही ये परवडी हे महाभूतांची पुरी आटणी देहा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतींचा दंशू तरी दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू तया ध्वनिताचे केने सोडुनी यथार्थाची घडी झाडुनी उपलविली म्या जाणुनी राधिक श्रोते. अशा या कुंडलिनी शक्तीची प्राप्ती झाल्यानंतर त्याचं वर्णन अनाहत नाद ऐकू येतो आणि तो नादही लोप पावतो. जे काही ब्रह्मरंध्र आहे किंवा वरचं जे काही आपलं सहस्रार चक्र आहे त्या ठिकाणापर्यंत आल्यावर त्या महदाकाशाच्या घरात परमेश्वरी कुंडलिनी देवतेने प्रवेश केला की जीव चैतन्याला तेजाची मेजवानी अर्पण केलेली असते. बुद्धीच्या भाजीसह, आता इथं सगळं जेवणाचं वर्णन केलेलं आहे. बुद्धीच्या भाजीसह हातावर घेतलेल्या शुद्ध भोजनाचा नैवेद्य ज्यामध्ये द्वैताची चव लागत नाही असा अर्पण केला आहे. अशा प्रकारे जीव चैतन्याला आपली कांती अर्पण करून ती केवळ प्राणवायूच्या स्वरूपात येते. त्यावेळी ती कशी भासते म्हणशील तर ऐक. जणू वाऱ्याची पुतळी सोनसळी भरजरी वस्त्र पांघरली होती. वाऱ्याची पुतळी सोनसळी भरजरी वस्त्र पांघरली होती. ती कुंडलिनीने फेडून दूर ठेवावी तशी ती दिसली. इथे शृंगार रसाचंही वर्णन माऊलीने केलेलं आहे. ती कुंडलीने फेडून दूर ठेवावी तशी दिसली किंवा वायूच्या अंगाशी झोंबलेली दिव्याची ज्योत मालवते अथवा आकाशात क्षणभर लखलखून वीज अदृश्य व्हावी अथवा हृदय कमळापर्यंत जणू काही सोन्याच्या सरीसारखी दिसणारी किंवा प्रकाशरूप पाण्याच्या झऱ्याप्रमाणे वाहत आलेली ती कुंडलिनी मग हृदयरूप पोकळ जमिनीत जाऊन एकदम जिरते. अशा प्रकारे शक्तीचं स्वरूप शक्तीमध्येच विलीन होते. अशा स्थितीत तिला शक्तीच म्हटलं पाहिजे. एरवी ती केवळ प्राणवायूच आहे, मात्र तिच्यातील नाद तेज कांती दिसून येत नाही. या अवस्थेत मनाचा निग्रह, वायूला ताब्यात ठेवणे, ध्यानाचा आदर करणे हे इथे घडत नाही. याच्या पलीकडे आपण जातो. मग संकल्प विकल्प याचं महत्व या श्रेष्ठतम अवस्थेत राहत नाही. ती स्थिती पंचमहाभूताची आटण्याची मुसच होय. योग साधनेच्या मार्गाने देहातील पंचमहाभूतांचा नाश करणे हे नाथ संप्रदायाचे रहस्य आहे. परंतु अर्जुनाला सांगण्याच्या निमित्ताने तोच अभिप्राय श्री महाविष्णू श्रीकृष्ण सांगून गेले आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंतांनी गीतेमध्ये जी योग साधनेची संक्षिप्त ध्वनित केली आहे
त्याची गूढ रूपाची बंधनं तोडून यथार्थ रूपाची वसवे झटकून श्रोते हे या मालाला चांगले गिराईक आहेत हे जाणून त्यांच्या पुढे मी हे सगळं ठेवलेलं आहे. तर ज्ञानदेवाने या एकाच श्लोकाचं वर्णन जवळजवळ 100 ओव्यामध्ये केलेलं आहे. आणि कुंडलींचा अनुभव, कुंडलिनी जागृतीचा अनुभव, पंचवायू, पंचप्राण हे सगळे कसे कार्य करत आहेत याचं अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याचा लाभ आपण घेतला, आपण धन्य झालो. कारण ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात की माझ्या समोर बसलेले जे श्रोते आहेत ते चांगले गिराईक आहेत, म्हणजे त्यांना या गोष्टीची जाणीव आहे, जाण आहे आणि त्यांनी हे ग्रहण करावं म्हणून ते डिटेलमध्ये एवढं सगळं सांगितलेलं आहे. ते सांगून मी इथं थांबतो. जर आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रजीवण परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे विरता विश्वस्वधर्म सूर्ये पाहो तो जेवांशील तो तेलावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विश्रेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती 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 हरि ओम. धन्यवाद. हरि ओम. धन्यवाद मॅम. चला हरि ओम. उद्या हरि ओम सर मॅडम. हरि ओम. हरि ओम मावशी. हरि ओम. काय सांगत आहे गवांदे सर? हा हे नाव दाखवतोय. हा बरोबर आहे. हा हेच होतं. हेच पुस्तक. हे जुनं पुस्तक आहे जे आमच्याकडे आहे. हे आहे, ही जुनी एडिशन आहे. हा जुनं. हा बरेच वर्षापूर्वीच आहे ते. हा बरेच दिवसापूर्वी घेतलेलं आहे. हो हो माझ्याकडे अगदी त्याची पानं जीर्ण झालेली आहेत. हा हे चांगल्या अवस्थेत आहे माझ्याकडे. झाली आहेत पानं त्याची सगळी. चला धन्यवाद. सात्विक